आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग, यानी 3 बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है। और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, आसामीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। You
हालेलुया, प्रेज द लॉर्ड। ही वेळ आसा प्रार्थनेची आणि म्हाका विश्वास आसा तुम्ही सुद्धा प्रार्थनेसाठी तयार आसास। तुम्ही माझ्या वांगडा प्रार्थना करू शकतास। तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून माझ्या वांगडा प्रार्थना करू शकतास। आपण प्रार्थना करूया। ही वेळ आसा प्रार्थनेची। ओ राखला बांदरी अंद पोषा खांदा, ओ राखला बांदरी कांद पोषा खांदा, ओ रांदा बाशा खांदा रिकाला बोंदारी कांद बोसा कांदा, ragala bandari and bosha gandari ala bondari kanda bosha ganda, ragala bandari kanda bosha gandari ala bondari kanda bosha gandari ala bondari kanda bosha ganda, ragala bandari kanda bosha ganda, o ragala bandari ala bondari kanda bosha ganda, ragala bandari kanda bosha ganda, o ragala bandari kanda bosha ganda, o zandari kanda bosha gandari ala bondari kanda bondari, ragala bandari kanda bosha gandari ala bondari kanda bondari, rikala bondari kanda bosha gandari ala bondari, ragala bandari kanda bosha ganda, ragala bandari kanda bosha gandari ala bondari kanda bondari, ragala bandari kanda bosha gandari ala bondari, ragala bandari kanda bosha gandari kanda bondari, riyala bondari, rihanda bosha ganda. Hallelujah, praise the Lord. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात, आमेन। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आपलो पहिलो प्रार्थना बिंदू असा, यशया 66 अध्याय 8व्या वचन सांगता असा, असे गोष्टी कोणी कधी ऐकल्या नव्हते, कोणी कधी असे गोष्टी बघल्या काय? देश एका दिवसात उत्पन्न होऊ शकता काय? काय एक जाती क्षण मात्र मध्ये उत्पन्न होऊ शकता काय? कारण की सियोनचे पीडा उठली होती की तेव्हापासून संतान उत्पन्न झाली। आम्ही धन्यवाद देतो असं ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात आमच्या आत्मे जिंकण्याच्या गतिविधींसाठी घोषणा करा की क्राइस्ट एम्बेसी इंडिया चर्चचो प्रत्येक मेंबर महत्त्वपूर्ण आणि कटिबद्ध आणि जोडले असत आत्मे जिंकण्याच्या आणि त्यांच्या चर्चमध्ये आणि सेलमध्ये चेले बनवण्यासाठी। 100 नवे सेल आणि नवे आउटरीच भारतात सुरू होतात असत येशू ख्रिस्ताच्या नावात, आमेन। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आपण आपल्या पहिल्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया। तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून माझ्याकडे प्रार्थना करू शकतास। आपण प्रार्थना करूया। ओ रांदा बाशा खांदरी ala bondari kanda bosha ganda, ragala bandari kanda bosha khandari ala bondari, 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 ragala bandari kanda bosha khanda, ragala bandari kanda bosha khandari ala bondari, ragala bandari kanda bosha khandari ala bondari, ragala bandari and bondari kanda bondari, ri ala bondari kanda bosha khanda, ragala bandari kanda bosha khanda, o ragala banda, ri anda bosha khanda, ri ala bondari kanda bondari, ri ala bondari kanda bosha khandari ala bondari, ragala bandari and bosha khanda, ragala bandari kanda bosha khanda, ri anda bosha khandari ala bondari, ri kanda bosha khanda, ri kanda bosha khanda, o ragala bandari kanda bosha khandari ala bondari and bondari, ri anda bosha khandari and bosha khanda, ragala bandari kanda bosha khanda, ri anda bosha khandari ala bondari kanda bosha khanda, ri ala bondari kanda bosha khandari kala bondari, ri anda bosha khandari ala bondari, ri kanda bosha khandari ala bondari and bondari, ri kanda bosha khandari ala bondari, ragala bandari kanda bosha khanda, o ragala bandari and bosha khanda. Hallelujah, praise the Lord. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात, आमेन। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आपलं दुसरं प्रार्थना बिंदू असा, आम्ही प्रार्थना करतो असो आमच्या मिशन 1 अरब आत्मे जिंकण्यासाठी जे 31 डिसेंबर 2021 पर्यंत आम्ही आमचं टार्गेट पूर्ण करतलो। आम्ही प्रार्थना करतो असो की असं वाढलेल्या कृपेसाठी आम्ही प्रार्थना करतो असो की आमच्यासाठी सेवकाईचे दरवाजे उघडलेले असत, आमच्याकडे नेहमी वाढणारी सेवकाई असा। प्रार्थना करा की परमेश्वराचा सामर्थ आमच्या वांगडा भविष्यवाणीच्या नुसार काम करता असा, येशूच्या नावात, आमेन। आपण आपल्या दुसऱ्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया। तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून माझ्या वांगडा
प्रार्थना करू शकतास. आपण प्रार्थना करूया. O randa bashakanda, riala bosakanda, riala boshakanda, randa bashakanda, riala bosakanda, riala boshakanda, riala bosakanda, riala boshakanda, riala bosakanda, riala bosakanda, riala boshakanda. O randa bashakanda, riala bosakanda, riala boshakanda, riala bosakanda. Riala boshakanda, randa bashakanda, riala bosakanda, riala boshakanda. Riala bosakanda, riala boshakanda, riala bosakanda. Ragalabanda, riala bosakanda. O randa bashakanda, riala bosakanda, rianda boshakanda. Riala bosakanda, riala boshakanda. O rala bashakanda, riala bosakanda, riala boshakanda. Randa bashakanda, riala bosakanda. Ragalabanda, riala bosakanda, riala boshakanda. Randa bashakanda, riala bosakanda, riala boshakanda. Riala bosakanda, rikanda boshakanda, riala bosakanda. Randa bashakanda, riala bosakanda, rikanda boshakanda. Randa basakanda, riala boshakanda, riala bosakanda. Riala boshakanda, rikala bosakanda. Randa bashakanda, riala bosakara kalamanda, riala boda, riala bosakanda. Randa bashakanda, riala bosakanda, rikanda boshakanda. Rianda boshakanda, riala bosakanda. Rakala bashakanda, rianda boshakanda, rianda bosakanda, rianda boshakanda, randa bashakanda, rianda boshakanda, rianda bosakanda, riala boshakanda. O randa bashakanda, riala bosakanda. O randa bashakanda, riala bosakanda. Rianda boshakanda, rianda bosakanda, riala boshakanda. O danda riala bosakanda, riala boshakanda, riala bosakanda. Rakala bashakanda, rianda boshakanda, riala bosakanda, randa bashakanda, riala bosakanda, riala boshakanda, rianda bosakanda, rikala boshakanda, randa bashakanda, rikala bosakanda, o randa bashakanda, ragalabanda, riala bosakanda, o randa bashakanda, riala bosakanda, o randa bashakanda, rikala bosakanda, o randa bashakanda, rikanda, riala bosakanda. O randa bashakanda, rikala bosakanda. Hallelujah, praise the Lord. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपलो तिसरो प्रार्थना बिंदू असा. पहिलं तिमोथेस पत्र 2 अध्याय 4 वचन सांगता असा. तिची इच्छा असा की सगळ्या माणसांचा तारण होक हवे आणि सगळे सत्याक ओळखावेत. प्रार्थना करा आपल्या परिवारासाठी आणि मित्र परिवारासाठी ज्यांचा तारण नाही झाला असं की ते तारण ग्रहण करतले आणि सत्याच्या ज्ञानात येतले. प्रार्थना करा की ते येशू त्यांचा प्रभू आणि तारणकर्त्याच्या रूपात ग्रहण करतात असत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या तिसऱ्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून माझ्या वांगडा प्रार्थना करू शकतास. प्रार्थना करूया आपण. ओ रंदा बashakanda, riala bosakanda. O randa bashakanda, riala bosakanda. Riala boshakanda, riala bosakanda, riala boshakanda. O zanda, riala boshakanda, riala bosakanda. Ragala bashakanda, riala bosakanda. O randa bashakanda, riala bosakanda. Ragala banda rikanda boshakanda, riala bosakanda. Ragala banda rikanda boshakanda. O randa bashakanda. Riala bosakanda, riala boshakanda. Rankanda zikanda, riala boshakanda. Rala basakanda, riala boshakanda. O randa bashakanda, riala bosakanda. O randa bashakanda. Ragala banda rianda boshakanda. Ragala banda riala boshakanda. Hallelujah, praise the Lord. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा त्याची स्तुती आणि आराधना करूची.
जीवन था कायम माझो येशू ख्रिस्त जीवन था कायम तो जीवन था कायम माझो येशू ख्रिस्त जीवन था गव हालेलुया माझो येशू ख्रिस्त जीवन था गव हालेलुया माझो येशू ख्रिस्त जीवन था तो जीवन था कायम माझो येशू ख्रिस्त जीवन था कायम तो जीवन था कायम माझो येशू ख्रिस्त जीवन था गव हालेलुया माझो येशू ख्रिस्त जीवन था गव हालेलुया माझो येशू ख्रिस्त जीवन था तो जीवन था कायम माझो येशू ख्रिस्त जीवन था कायम तो जीवन था कायम माझो येशू ख्रिस्त जीवन था हालेलुया माझो येशू ख्रिस्त जीवन था हालेलुया माझो येशू ख्रिस्त जीवन था माझो येशू ख्रिस्त जीवन था माझो येशू ख्रिस्त जीवन था हालेलुया, प्रेज द लॉर्ड। ही वेळ असा मालवणी वास्तविकता संग्रहाची आणि आज दिनांक 19 सप्टेंबर 2021 आणि आजचा विषय असा जीवन देणाऱ्या आत्म्याद्वारे जन्मलेले। हालेलुया। सुरुवातीचा वचन घेतला गेला असा पहिलो करंथीकारास पत्र अध्याय 15 वचन 49 आणि जो मातीचो त्याचा प्रतिरूप जसा आम्ही धारण केला तसा जो स्वर्गातलो त्याचा प्रतिरूप धारण करतलो। हालेलुया। या जगात जन्मलेले प्रत्येक मनुष्य नैसर्गिक मानवी जीवनावांगडा येता तर जीवन मात्र नाशवंत असा या नश्वर असा आजारपण रोग आणि मृत्यूच्या अधीन असा। पहिलो आदाम आणि त्याच्या नंतर जन्माक इलेले सगळे जण जे अपरिवर्तित मनुष्य म्हणजेच नव्यान न जन्मलेले यांचं जीवन आणि स्वरूप होता। हालेलुया। पहिलो करंथीकारास पत्र अध्याय 15 वचन 47 ते 48 म्हणता पहिलो मनुष्य भूमीत ना म्हणजे मातीचो असा दुसरो मनुष्य स्वर्गात ना असा तो जसो मातीचो होतो तसे जे मातीचे ते असत आणि तो स्वर्गातलो जसो आसा तसेच जे स्वर्गातले तेच असत। कालखंड लक्षात घेवा ता म्हणता तो जसो मातीचो होतो तसे ते मातीचे असत आणि ते अगदी बरोबर असा। म्हणूनच निकोदेमसशी संवाद साधताना येशू तेका म्हणालो तू नव्यान जन्माक वयस। हालेलुया। जेव्हा तुम्ही नव्यान जन्मतास तेव्हा तुम्ही स्वर्गातल्या परमेश्वराद्वारे जन्माक येतास तर ख्रिस्ती या नात्यान आपल्यामध्ये दैवीय जीवन असा। आपल्याकडे आता देवाचो स्वभाव असा। अद्याप जेका या परमेश्वराचा जीवन प्राप्त होचा असा ते पार्थिव असा आणि या जगाच्या निकृष्टते आणि नकारात्मतेसाठी संवेदनाक्षम असा। तो नाहीतर ती या जगाच्या घटक आणि प्रणालीच्या अधीन असत आणि त्यांच्या भ्रष्ट प्रभावाखाली आच्छादित असत। पण देवाचे आभार असांदे पहिल्या आदामाशी तुमचे संबंध पूर्णपणान आणि कायमचे तुटले असत। हालेलुया। ख्रिस्त आपलं मूळ आणि
वारसा असा. तुम्ही परमेश्वरापासून आसास. तुम्ही देवाची मुले आसास. अपरिवर्तित मनुष्यात मृत्यू कार्य करीत असताना तुम्ही जीवन देणारो आत्मो आसास. त्याप्रमाणे असा शास्त्रलेख असा की पहिलो मनुष्य आदाम जिवंत प्राणी असो झालो. शेवटलो आदाम जिवंत करणारो आत्मो असो झालो. जीवन तुमच्यात कार्य करता. देवा गौरव असंदे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा प्रार्थनेची, तर तुम्ही माझ्या मागून प्रार्थना करू शकतास. आपले पवित्र हात स्वर्गाच्या दिशेने उंच करून माझ्या मागून ही प्रार्थना करा. हालेलुया. प्रिय बापा, मी मरणापासून विभक्त झालोय याबद्दल धन्यवाद. कारण मी दुसऱ्या आणि शेवटच्या आदमापासून येशू ख्रिस्तापासून जन्मलेलोय असय. मी या जगाचो नाय. मी स्वर्गातल्या संतांचा आणि देवाच्या घराण्याचो एक सहकारी नागरिक असय. अनेकांका राज्यात आणतोय असय. येशूच्या नावात आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असं साक्षीची. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मेरा नाम वैलेंटिना है और मैं साउंतड़ी में रहने वाली हूँ. मेरी ये गवाही है कि पिछले 10 सालों से मुझे एलर्जी, सर्दी, जुकाम बार बार होता रहता था. लेकिन जब से मैंने ऑनलाइन चर्च देखना चालू किया, तब से मेरी एलर्जी की बीमारी चली गई और मैं विश्वास में बढ़ती गई. इसके लिए मैं परमेश्वर को, प्रभु यीशु को धन्यवाद देती हूँ और परमेश्वर के जन पास्टर आइजैक जी को भी धन्यवाद देती हूँ. थैंक यू. मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया. और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें. जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा. प्रेज द लॉर्ड. तो प्रेम केवल मुंह का नहीं, प्रेम में आप एक कदम उठाते हो. जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया. जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया. हालेलुया. उसने हमें उसके पास बुला लिया. हालेलुया. उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया. ग्लोरी. किसकी वजह से? प्रेम की वजह से. हालेलुया. मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम. मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम. तुझी स्तुती करतो आम्ही. 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 हालेलुया. हालेलुया.
जयकार करीन, स्तुतीमध्ये मी मग्न राहीन. तुझा नावाचा हृदयावर लिहिलेला, तूच माझा विश्वास. तुझो जय जयकार करीन, स्तुतीमध्ये मी मग्न राहीन. तुझा नावाचा हृदयावर लिहिलेला, तूच माझा विश्वास. तुझी स्तुती करतो आम्ही, तुझी स्तुती करतो आम्ही, तुझी स्तुती करतो आम्ही, तुझी स्तुती करतो आम्ही, तुझी स्तुती करतो आम्ही. प्रभु उसी के बहु शाखर अंजीत रहो. हा परमेश्वर, तुम्ही आमच्या प्रेमाच्या योग्य असास. धन्यवाद तुमच्या दयेसाठी, तुमच्या प्रेमासाठी, तुमच्या करुणेसाठी जी तुम्ही आमच्यावर दाखवलास. धन्यवाद तुमच्या अनुग्रहासाठी. मी खराच सगळ्यात मोठे असास प्रभू. तुम्ही आमचं प्रेम असास. आम्ही तुमच्याशिवाय काय नाही इच्छिना. धन्यवाद आमच्या जीवनाक तुमच्या महिमेन भरूसाठी, तुमच्या ज्ञानान भरूसाठी. धन्यवाद आमका निवडूसाठी. धन्यवाद परमेश्वराचं हृदय आमका उघडून दाखवसाठी. धन्यवाद देतो प्रभू. आम्ही तुमच्या वचनापासून शिकतलो आणि पुढे वाढतलो. आम्ही सांगतो प्रभू, प्रत्येक कान अभिषेकता असं ऐकासाठी, प्रत्येक हृदय त्या समजासाठी आणि हा वचन आमच्या हृदयाच्या चांगल्या भूमीवरती पडान. त्या परिणाम आमका आणता जो परमेश्वर इच्छिता. ना फक्त आज पण पूर्ण जीवनभर जेवण लोक या वचना ऐकतले प्रभू, त्यांची हृदया उत्साहित होतले. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद. आणि या प्रार्थनेची तुझ्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. सांगू शकतास हालेलुया. अजून एक सांगू शकतास परमेश्वर तुमच्यावरती प्रेम करता. अजून एक बोलू शकतास परमेश्वर तुमच्यावरती प्रेम करता. कोणी तुमच्यावरती प्रेम करू या नको करू, पण परमेश्वर करता. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जगाच्या आशेवरती खरे उतरलास या नाही उतरलास, पण परमेश्वर तुमच्यावरती प्रेम करता. इनफॅक्ट जर तुम्ही परमेश्वराच्या आशेवरती जरी खरे नाही उतरलास तरी पण परमेश्वर तुमच्यावरती प्रेम करता. परमेश्वर तुमच्यावरती ह्याच्यासाठी प्रेम नाही करणार कारण तुम्ही चांगले काम करतास. परमेश्वर तुमच्यावरती ह्याच्यासाठी प्रेम नाही करणार कारण तुम्ही त्याचा कायम ऐकतास. पण ह्या तरी पण परमेश्वर तुमच्यावरती प्रेम करता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ह्याच्या विषयात आपण बोलावतो. गेल्या संडेपासून आपण बोलाक सुरू केलं की परमेश्वराच्या राज्याच्या जीवनाचा अभ्यास करा. आणि आम्ही सांगितलं की परमेश्वराचं राज्य काही सिद्धांतावरती चालता. परमेश्वरानं आमका 2000 वर्षात दिल्या आणि चर्च ते सिद्धांतांनी जगना शिकात. जशा प्रकारे तुम्ही 10 वर्ष 15 वर्ष शिकतास की
जेव्हा तुम्ही नोकरी करशात, जेव्हा तुम्ही बिझनेस करशात, तेव्हा तुम्ही नोकरी करणार शिकशात किंवा बिझनेस करणार शिकशात. तसाच परमेश्वरानं मंडळीक 2000 वर्षात दिल्यान की मंडळीक समजात की परमेश्वराचं राज्य कसा काम करता. आणि हा तसा वाचताला. प्रेज द लॉर्ड. काही लोकांका जगाचे पद्धती माहीतच. मी म्हटले गुड. त्या पण ते जगाच्या पद्धती समजान काय फायदोचे नष्ट होतले असत. चला सिव्हिल इंजिनियर समजावसाठी एक दिवस होतो जेव्हा सिव्हिल इंजिनियर असणं खूप मोठी गोष्ट होती. तर तुम्ही जाणताच या गोष्टींच्या बद्दल. जर नाही जरी जाणणार तरी पण जेव्हा सांगतील तेव्हा समजा. एक टाइम होतो जेव्हा सिव्हिल इंजिनियर असणं खूप मोठी गोष्ट होती. बट जर आज तुम्ही सिव्हिल इंजिनियर असलास तर तुमका नोकरी पण नाही भेटतली. कारण त्याचा बूम होता त्या संपला असा. प्रेज द लॉर्ड. जर कोणी सिव्हिल इंजिनियर करू जाता तर तो आपला टाइम खराब करता. कारण नोकरी तर भेटतली नाही असा. तर तो किती पण सिव्हिल इंजिनियर शिकांदे त्यानं त्याचा काय फायदो नाही होतो असा. कारण ही काय झाली असा झिरो. काय आली हा. किती लोकांना माहिती आहे सिव्हिल इंजिनियरच्या बद्दल. सिव्हिल इंजिनियरला आजकाल काय नाही भेटणार. तर तसाच या जगाच्या बद्दल तुम्ही शिकलास आणि तुम्ही अजून शिकायला इच्छितास पण हे जग संपताला असा. फायदा होतो. तर जगाची पद्धती शिका अजून पण खोल नको जाओ. इनफॅक्ट जर तुमका समजला तर त्याकाच बाहेर काढूचा प्रयत्न करा. प्रेज द लॉर्ड. सिंपल. कोणी सांगितल्याने 21व्या सदीचे अनपढ ते नसतले जे वाचूक लिहूक नाही शिकणत. 21व्या सदीचे अनपढ ते असतले जे जुना ज्ञान सोडून नवीन ज्ञान नाही घेऊ शकणार. तर तुमच्याकडे जगाचा ज्ञान होता गुड. आता जागा. आता कोणाचा ज्ञान घेऊ सुरू करा. परमेश्वराच्या राज्याचा. कारण जग कळताला असा नष्ट. या कॉन्शियस एफर्ट तुमच्या डोक्यामध्ये भरूचा असा. आपल्या डोक्यात फिल्टर बनवा. तुमच्या डोक्यात फिल्टर असतात. खूप स्ट्रॉंग फिल्टर असतात. कधी कधी एवढे स्ट्रॉंग फिल्टर असतात तुम्ही माझा बोलणं एकान बोर होऊ शकता. प्रेज द लॉर्ड. त्याला काय बोर माणूस आहे हो. बघा त्या एखाद्या गोष्टीचं काहीतरी अर्थ काढतलो. एवढं बोर असू शकतंय. तुमच्याकडे एवढ्या गोष्टी तर नाही बोलणार मी. तुमच्याकडे फक्त कामाच्या गोष्टी बोलतोय. तर माझे मित्र बोर होतात. म्हणतात काय सगळ्या गोष्टी कसाच बघायचा. मी म्हटलं प्रत्येक गोष्टी कसाच बघायचा. मागाची दुसरी पद्धत नाही आहे ना. प्रत्येक गोष्टीच्या मागे विचार करू शकते. प्रत्येक शब्दाच्या मागे विचार करू शकतो. असा विचार करत राहतो मी की जो शब्द बोललो गेलो जो परमेश्वराच्या हिशोबाने मेळ खाता काय नाही खाना. आय कॅन थिंक इट. सेट अप दोज पिक्चर इन युअर माइंड. कारण जग काय होताला असा नष्ट. तर जगाच्या पद्धती तुम्ही शिकत जातालास. नव्हतं गाणं अजून पण लोक म्हणतात सब कुछ सीखा हमने ना सीखी हुशियारी सचे दुनिया वालो हमें अनाडी. म्हणते बुद्धिमान तो माणूस. जगाच्या पद्धतीत तुम्ही जेवढे झिरो असास तेवढ्यात चांगला असा. पण परमेश्वरानं तुमका नाही सांगल्यान की जगाच्या पद्धती शिका. ते सरळ सरळ सांगितल्यान या जगाच्या सदृश्य नको बना. सरळ सरळ जगासारख्या नको विचार करू. त्याच्यात खोल नको जायत राहा. जग कसा चालता जगाच्या पद्धती तुम्ही जाण्यासाठी मेहनत करतास. नको करू मेहनत. जर तुमका मेहनत करूची असा तर मेहनत कशात करा. परमेश्वराच्या राज्याची पद्धती जाणूसाठी. त्या मेहनतीने तुमका फायदा होतो. अरबो वर्षा खरबो वर्षा त्याच्या पुढे पण काहीतरी शब्द असतो. तर ता राज्य आपण म्हणणं ना परमेश्वराचं राज्य युगानुयुगाचा असा कसला असा नाही वाट ना आपण. परमेश्वराचं राज्य कसला असा कायमचा. परमेश्वराचं राज्य कायमचा असा. कायमचा अर्थ काय असा कायम. कायम. या कायमच्या राज्याची तुम्ही किती तयारी करतास. प्रश्न असा की त्याच राज्याची तयारी करतोय. सकाळून संध्याकाळपर्यंत तुमच्या डोक्यात ह्याच असता बॉय. जेव्हा राज्य येतं तेव्हा चांगली पोझिशन भेटा. प्रेज द लॉर्ड. तर म्हाका स्वतःक तयार करूचा असा. त्याचे पद्धती म्हाका शिकायचे असत. कसा राज्य काम करता खंयचे सिद्धांत असत. मी असाच कायो येड्यांसारखं नाही जगा शकणार. म्हाका शिकायचा असा. कारण तर राज्य काय असा युगान युगचा. बायबल सांगता स्वर्ग आणि पृथ्वी टळतले. पृथ्वी काय होतली टळतली. आणि जर तुमका विश्वास नसात
की बायबलवाले येडे असत, अरे काय जग संपताला नाही असा. मी सांगले भाऊ हे जगातले पण सांगतात जग संपताला असा. किती जणांका माझी गोष्ट समजतात. या तर बोलाच नको यार. बघ त्यांची डेट वेगळी असा, आमची डेट वेगळी असा. किती जणांका माझी गोष्ट समजता असा. पण जर तुमका वाटतं की जग चालतला, जागो मोहन प्यारे आणि तोंडरा मारा आणि उठा, ह्या जग संपताला त्यांनी पण सांगले नाही सांगू का. आताच गेल्या आठवड्यात एक आर्टिकल होता की 2040 मध्ये अर्धी मुंबई डुबतली. हातलं असतं आर्टिकल. म्हटले भाऊ हे आम्ही नाही सांगलो, त्यांना पण माहिती असा या जगाचं काय होतलो सर्वनाश. आणि त्यांना माहिती काय असं ते स्वतः जगाचा सर्वनाश करू आपले हात लावतं असत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वॅक्सिन बनवल्याने असा आणि मारतात लोकांका, स्वतःच आपल्या जगाचा सर्वनाश करतात. काय बोलता असं जग नष्ट नाही होताला, स्वतःच त्याला नष्ट करूसाठी पडले असत आणि त्यांना वाटतं काय ते वाचवतं असं. म्हटलं हे येडे असत. प्रेज द लॉर्ड. तर ह्या जगाच्या पद्धती शिकायच्या बदली काय शिका, परमेश्वराचे. कोणाचे कोणाचे परमेश्वराचे. हा 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 असं आपण आतपासून सिरियस व्हा. बरोबर हा. दिस इज अ टाइम टू बी सिरियस. असा आपण आतपासून सिरियस राहा. यू हॅव टू चेक एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्टी पडताळा. ज्ञान तुमका भेटला त्याका चेक करा. कदाचित त्या वर्गाचा तर नाही असा, वचनांनी पडताळा त्याका. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं राज्य. प्रेज द लॉर्ड. एक सांगा परमेश्वराचा राज. तसंच तुम्ही बायबल सांगता की आकाशातलं पक्षी का बघा ना, तर ते पेरतात ना ते कापणी करतात, तरी पण स्वर्गीय त्यांना खाऊक येता. ती लोक असत जे सत्यात जगाकच शकले आहेत. किती लोक आपल्या हृदयात हात ठेवून सांगू शकतात हा माझी हीच सच्चाई असा. नाही ठेवू शकणार. बिकॉज दे डोंट नो इट. प्रेज द लॉर्ड. सांगा परमेश्वराच्या राज्याचा अभ्यास करा. या नाही केलास तर खूप लांबपर्यंत फसतालास. आता हे निवडणूक पण नाही राहतले भाऊ बहिणीनू. ते लोक माझी गोष्ट समजता. तुमका वाटतं निवडणूक बाकी असत जगाकडे तर बेटर असं की शिका, आणि ह्याच असं काम करताला. बाकी तर भाऊ हालत सगळी बाहेर. तर ह्याला मी शिकवतोय त्यांनी जगा तरच वाचतालास, नाहीतर लांबपर्यंत जातालास. प्लीज द लॉर्ड. श्राप नाही देणं सांगतोय. हालेलुया. मग माझी गोष्ट समजता असा चुकीचं नाही सांगणं. जितकं बाहेर प्रेशर असा बेटर असं माझा आहे का त्यावेळेला काम करता, या काम करता. प्रेज द लॉर्ड. तर नोकरी कशासाठी करायची? देवसाठी. कशासाठी करायची? परमेश्वरात देवसाठी. यू विल लिव्ह ब्युटिफुल लाईफ. तुम्ही त्याला वाव आता मग समजलं पास्टर काय सांगे होते. नाही तुम्ही म्हणतालाच मग समजणार नाही. अरे पास्टरांचा काय, हे तर आपल्याच जगात राहतात, आमच्यामध्ये येऊन बघा. मी कशा की मी मरणाऱ्या जगात कशाक जाव. माझीच बरी असा. मी कशात त्याच्यात जाऊन जागा, मी कशात जाऊन त्याच्यात सडा. प्रेज द लॉर्ड. कशाक मी स्वर्गातून नरकातलो या पृथ्वीवर घेऊ. मी स्वर्गातला जीवन जगतोय, मी कशाक जाऊतोय. कशाक. तुला परमेश्वराच्या राज्याचा अभ्यास करा, त्या गोष्टींचा अभ्यास करा. चांगला नाही काय. आणि मी तुम्हाला सांगतो की हे गोष्टी काम करतात. प्रेज द लॉर्ड. जर काम नाही करत असती तर तुम्ही माझं ऐकलं असतास पाहून गेला असता सोडून. कधी ना कधी काम करतील. मी इच्छित की तू पूर्ण 24 तास काम करू काय. प्रेज द लॉर्ड. हा 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 ऐकताच तुम्ही. ते लोक ऐकतात. तर परमेश्वराचा राज्य सिद्धांत काय असा? पहिला काय असा? तोंडाने बोलली गेलेली वचना, तोंडाने बोलले गेलेले वचन. प्रेज द लॉर्ड. जे कोणाशी मिळतात? परमेश्वराच्या वचनाशी मिळतात. दुसरं आम्ही सांगितलं परमेश्वराचं राज्य कसं काम करता? विश्वासान. कसं काम करता? विश्वासान. तर विश्वास कसून येता? परमेश्वराच्या वचनाच्या ऐकण्यान. आणि तुम्ही तुमच्या जीवनात तेवढ्याच लांबपर्यंत जाताला तेवढं तुमचं विश्वास असा. सिंपल. जर तुमचा विश्वास कमी असा तर जीवनात कमी लांबपर्यंत जातालास. इट्स सो इम्पॉर्टंट यू नो इट. तुमका वाटलं की तुमचा विरुद्ध कोणतरी पॉलिटिक्स करता त्याच्याकडे तुम्ही खूप लांबपर्यंत नाही गेलास. नको विचार करू की तुम्ही खूप लांब नाही गेलास कारण जगाची परिस्थिती खूप खराब असा. नाही.
जर तुमका लांबपर्यंत जाऊचा असा तर तुमच्या विश्वासाक वाढवचा असा. तुमचा विश्वास असा तो डिसाईड करतलो तुम्ही किती लांबपर्यंत जातालास. प्रेज द लॉर्ड. आणि तिसरं आम्ही सांगितलं कसा चालता, प्रेमान. कसा चालता, आणि प्रेमाच्या बदली आम्ही गेलो काय सांगितलेलं, प्रेमाशिवाय तुम्ही काय असास, झिरो असास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेमाशिवाय तुम्ही काय असास, झिरो. तर प्रेमात चालना विकल्प नाही असा. माझ्याक सांगा, प्रेमात चालणं विकल्प नाही असा. प्रेमात चालणं विकल्प नाही असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे जाऊया त्याच्यातच. त्यावेळेस रिवाइज करूया. पहिलं कोरिन्थियस 1 अध्याय 13 वचन लवकर रिवाइज करूया की प्रेम काय असा. आम्ही सांगलो प्रेम कोणाकडसून असा, परमेश्वराकडसून. प्रेम हीर रांजाकडसून नाही, प्रेम लायनामोचूकडसून नाही असा, प्रेम रोमिओ जुलियटकडसून नाही असा. प्रेम कोणाकडसून असा, परमेश्वराकडसून. तर प्रत्येक तो व्यक्ती जो परमेश्वराक नाही जाणणार तो प्रेम नाही जाणणार. प्रेज द लॉर्ड. आठवतं तुमका 1 जॉन चॅप्टर 4 वर्स 7. हे प्रियांनो, एकमेकात प्रेम ठेवा, कारण प्रेम परमेश्वराकडसून असा. बोला, प्रेम परमेश्वराकडसून असा. कोणाकडसून असा, परमेश्वराकडसून. तर ज्याच्याकडे परमेश्वर नाही असा तो प्रेम पण नाही करू शकणार. प्रेम पण नाही करू शकणार. प्रेज द लॉर्ड. तर अशा खायच्या व्यक्तीवरती विश्वास नको करू जो तुमका सांगीत मी तुझ्यावरती प्रेम करतय आणि जो येशू ख्रिस्ताक न जाणता असा. तर ह्या प्रेम काय असतला, क्षणिक, थोड्याच वेळाचा. हे तोपर्यंत असा जोपर्यंत दोघांच्या मधले संबंध चांगले असत. त्या तुझे संबंध पलटले त्या दिवशी प्रेम पण काय होतला, पलटला. प्रेज द लॉर्ड. ऐकता असास. सो इज इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नंतर मग काय सांगितलं, प्रेम काय असा. आपण शिक्षक सुरू केलो 1 कोरिन्थियस 13 अध्यायाच्या 4 वचनापासून आपण शिक्षक सुरू केलं. प्रेम काय असा, प्रेम धीरजवंत असा, प्रेम कृपाळू असा, ईर्ष्या नाही करणार, प्रेम आपला मोठेपणा नाही करणार, प्रेम रुसना नाही, अंधरीती नाही चालणार, तर आपला भलाई नाही इच्छिना, वाईट नाही मानणार, कुकर्मापासून आनंदित नाही होणार पण सत्यान आनंदित होता. आठवतं तुमका वेळाक आपण बोललेलो याच्यावर. तर तुम्ही कुकर्मावरती आनंद नाही होणार, कशाने आनंद होतास, सत्यान. आणि सत्य काय असा, परमेश्वराचं वचन. योहान 17:17 त्याने सत्याच्या द्वारे त्यांना पवित्र कर आणि तुझं वचन सत्य असा. तुमका माहिती किती मोठं सत्य असा या, ह्या पण नाही माहिती असा. सगळा काय बरोबर असा, ऐकलं असताच तुम्ही, सगळा काय बरोबर असा. बघूची पद्धत असा ते आपल्या मुलांका पण शिकवतात. तर सगळा काय बरोबर असता, काय चुकीचा नसता, सगळा काय सरळ बरोबर असता. म्हटले कम ऑन, सगळा काय बरोबर कसा असू शकता, काय बरोबर नाही असा. फक्त परमेश्वराचं वचन सत्य असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय सत्य असा, फक्त परमेश्वराचा वचन सत्य. सो दिस इज इम्पॉर्टंट. तुमका माहिती सत्य खय असा, सत्य असा काय. प्रत्येक माणूस आपल्याला सत्य घेऊन येतलो. तुमका समजलं नाही की सत्य काय असा. सत्य काय असा, परमेश्वराचा वचन. तर तुम्ही प्रत्येकाच्या सत्यान नाही जागा शकणार. तुम्ही कोणाच्या सत्यान जगात असा, परमेश्वराच्या सत्यान. कारण परमेश्वराचं सत्यच काय असा, सत्य. प्रेज द लॉर्ड. लोक माझ्या गोष्टी समजता असा मदत करताल ना जीवन जगासाठी. एक गोष्ट त्रास देतं. तुम्ही म्हटले वचन जर वाचलं असं तुम्हाला खायची गोष्टी त्रास नाही होतलो. सरळ सरळ लिहिलं असा. परमेश्वराचं वचन काय असा, सत्य. तुला मी तुमचं ऐकतलं का त्यांचं ऐकतलं, नंतर जा वचन सांगता त्याचा. आता तुम्ही विसरा तुमका सांगता असा माणूस, तुमचं बाबा असं, तुमची आई असा, नवरो असा, कोण असा, यानी फरक नाही पडणार. तुमका ह्याच्या गोष्टीने फरक पडता. काय सांगितलं जाता तर काय वचन असा, असं तर नाही की वचना खूप फिरून फिरून सांगितलं जातं असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दॅट्स व्हॉट शुड बी अबाउट इन लाईफ. मग काय करूचा असा, सत्य करूचा असा. काय करूचा असा, कारण प्रेम काय असा, सत्यान आनंदित होता. सत्यान आनंदित होण्याचा अर्थ काय असा, सत्याकच करता, कुकर्म करणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकताच तुम्ही. ओके, पुढे जे आपण होतो 1 कोरिन्थियस 13 अध्याय 7 वचनात होतो कदाचित, त्या 6व्यावर होतो. कुकर्म आनंदित नाही होणं पण सत्यान होता. नेक्स्ट, सगळ्या गोष्टी सहन करता, सगळ्या गोष्टी विश्वास करता, सगळ्या गोष्टींची आशा ठेवता, सगळ्या गोष्टीत संयम ठेवता. नेक्स्ट, तर बोला प्रेम कधी टळणार नाही.
प्रेम कधी टळणार नाही. तर प्रेम कधी नाही टळणार. जर तुम्ही प्रेम करणं शिकला असाल तर तुमची सफलतेची गॅरंटी असा. भविष्यवाणी असतले संपतले, भाषा असत तर जात राहतले, ज्ञान असा तर संपतला, पण प्रेम नाही टळतला. प्रेज द लॉर्ड. तर तुमका मी आता एक शब्द सांगितलेला आहे की तुम्ही तेवढाच लांब जातालास जेवढा तुमचा विश्वास असा. पण प्रेमासोबत काहीतरी अजून वेळ मोठा असा. पण प्रेमासोबत अजून काहीतरी मोठा. प्रेम तुमका थंय पण घेऊन जाताला जर तुम्ही जाऊक नाही इच्छिनास किंवा पोचताच नाही शकनास. प्रेज द लॉर्ड. ही प्रेमाची ताकद असा. प्रेम तुमका शेवट ताकद घेऊन जाताला. काय घेऊन जाताला? बोला, प्रेम तुमका शेवट ताकद घेऊन जाताला. प्रेम कधी टळणार नाही. इट इज स्ट्रॉंगेस्ट फोर्स. या ब्रह्मांडाचा सगळ्यात मोठा बळ असा. प्रेज द लॉर्ड. पण प्रेम कधी टळणार नाही. सांगा, प्रेम कधी टळणार नाही. विश्वास असतं नाही. तुम्ही सांगता सो माझ्या सफलतेची गॅरंटी काय असा? प्रेम करणं शिका. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही प्रेम करणं शिकला असास तर काय होताला? तुम्ही काय बनतालास? यशस्वी. याची पूर्ण गॅरंटी असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकतास तुम्ही? चला, रोमकरास पत्र 8 अध्याय 28 वचन. आम्ही जाणतो की जे लोक परमेश्वरावर प्रेम करतात. प्रेज द लॉर्ड. आय लव्ह दॅट. आता एक स्विच ओव्हर असा. आम्ही बोललो परमेश्वर आमच्यावरती प्रेम करता. दॅट्स गुड. परमेश्वर आमच्यावरती प्रेम करता. पण ही जी गोष्ट बोलली जातात ती असा, आम्ही परमेश्वरावरती किती प्रेम करतो. त्याच तुम्ही तर पहिल्या तुमका जाणूचं लागतं की परमेश्वर तुमच्यावरती प्रेम करता. दॅट इज गुड. पण आता परमेश्वर इच्छिता की आम्ही त्याच्यावरती प्रेम करणं शिकाक होयो. आम्ही त्याच्यावरती प्रेम करणं शिकाक होयो. एका आपण म्हणू शकतो की ख्रिस्तीपणाचो हायेस्ट, एका म्हणू शकतो की जेनेस्ट ऑफ क्रिस्टियनिटी, परमबिंदू ख्रिस्तीपणाचो. जेव्हा तुम्ही परमेश्वरावरती प्रेम करणं शिकतास, ओ बॉय, जेव्हा तुम्ही परमेश्वरावरती प्रेम करणं शिकतास, आता तुम्ही एक असं जीवनात पोचतास ज्यातून तुम्ही त्याला सोडूक नाही इच्छिनास, ज्यातून तुमका हरवणं, मारून टाकणं, काय पण करणं असंभव असा. जर तुम्ही त्या लेवलमध्ये पोचला असा, जर तुम्ही काय होतास, परमेश्वरावरती प्रेम करणं शिकतास, तर खूपशे लोक होईपर्यंत नाही पोचले. कारण ते ख्रिस्तीपणात येतात आणि ते जाणून इच्छितात की परमेश्वर त्यांच्यावरती प्रेम करता. म्हणजे गुड, तुमचा अधिकार असा की जाणणं की परमेश्वर तुमच्यावरती प्रेम करता. पण अजून पण आता पण ख्रिस्तीपणाचे चांगल्या गोष्टी तुमका दिसान नाही येतले. ख्रिस्तीपणाचे जे मोठ्या गोष्टी असत ते कधी दिसान येतले जेव्हा तुम्ही काय शिकतालास, परमेश्वरावरती प्रेम करणं. आम्ही जाणतो, बोला आम्ही जाणतो. आता बघा वाचे आहे का, आम्ही जाणतो की जे लोक परमेश्वरावरती प्रेम करतात त्यांच्यासाठी, सगळ्यांसाठी नाही सगळ्यांसाठी नाही. आम्ही जाणतो की जे लोक परमेश्वरावरती प्रेम करतात त्यांच्यासाठी. कोणासाठी? कोणासाठी? हॅलो, कोणासाठी? कोणासाठी? आम्ही जाणतो की जे लोक परमेश्वरावरती प्रेम ठेवतात त्यांच्यासाठी सगळे गोष्टी. ओ हालेलुया. बोला सगळे गोष्टी. दिस इज ब्युटिफुल. थोड्या गोष्टी नाही, सगळे गोष्टी. म्हणजे आता काय पण, कायच्या पण गोष्टीच्या आतमध्ये तुमचा वाईट करूची ताकद आता नाही राहिलेली असा. प्रेज द लॉर्ड. काय लिहिलं असं की आम्ही जाणतो की जे लोक परमेश्वरावरती प्रेम ठेवतात त्यांच्यासाठी सगळे गोष्टी मिळान भलाईकच काय करतात, उत्पन्न करतात. म्हणजे ती जी स्थिती चालू असा, जर तुमका वाटतं ती तुमच्या विरोधात असा, काळजी नको करू. जर तुम्ही परमेश्वरावर प्रेम ठेवतास, जेव्हा ही गोष्ट तयार होऊन बाहेर पडतली, तुमच्या भलाईसाठी पडतली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय होतली? तुमच्या भलाईसाठी. पण त्याची एक कंडिशन असा. कंडिशन काय असा? प्रेम. कोणा वांगडा प्रेम? परमेश्वरा वांगडा. आम्ही जाणतो जो अर्थ लिहिलो असा होय, जो नॉलेज, तो असा नॉलेज ऑफ पार्टिसिपेशन, नॉलेज ऑफ एक्सपिरियन्स. हे फक्त डोक्याचा ज्ञान नव्हता त्यांचा, ह्याचा ज्ञान होता त्याच्यावर त्यांनी त्या काम करून त्यांनी वापरलेला होता. हे का आम्ही जाणतो. मी तुमका आता सांगितलंय, मी गेलोय थंय पैशाशिवाय गेलोय. आता ह्या माझा ज्ञान पुस्तकातला ज्ञान नाही असा, ह्याचा ता ज्ञान असा ज्याच्याद्वारे मी जगतोय. ह्या ते सांगतात. आम्ही जाणतो. इथून तो निष्कर्ष होतो,
प्रेमात चालल्यानंतर या रेव्हलेशन नव्हता फक्त, ह्यो तुझ्या जीवनाचा निष्कर्ष होतो. जेव्हा ते प्रेमात चालले, ते सांगले की हो प्रेमात चालल्यानंतर सगळा काय आमच्या भलाईसाठी बदलला. जेव्हा त्यांना काय समजला तेव्हा त्यांनी जाऊन त्या वचन लिहिल्यान. आम्ही जाणतो, एका आम्ही अनुभव करून इला असो, एका आम्ही जगान इला असो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हे प्रवचन नव्हता, समजता तुमका? हे काय होता? व्यावहारिक ज्ञान. काय होता? हे असतं ना काहीतरी एक मुलगो करत असता, तर बघ माका माहिती असा करतलंस तर मरतलंस, आणि मी जगान इला असं तिथे नका माझी गोष्ट समजता असं. त्याच्यावर त्यांनी सांगितले आम्ही जाणतो. ते तो काय सांगित होतो? आपलो निष्कर्ष. आम्ही जाणतो की जे लोक परमेश्वरावरती प्रेम ठेवतात त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी मिळान. बोला सगळ्या गोष्टी मिळान. हालेलुया. बोला सगळ्या गोष्टी मिळान. जर ते अजून चांगल्या प्रकारे तुम्हाला समजत असाल तर तुम्ही समजू शकता सगळ्या गोष्टी षडयंत्र बनवतात माझ्या भलाईसाठी. प्रेज द लॉर्ड. बोला बोला सगळ्या गोष्टी षडयंत्र बनवतात माझ्या भलाईसाठी. विचार करून बघा. म्हणजे जेवढे षडयंत्र ते बनतं, म्हणा जे षडयंत्र बनतात ते कशासाठी होतात? माझ्या भलाईसाठी. व्हॉट इट मीन्स. पण कंडिशन काय असा? काय तुम्ही परमेश्वरावरती प्रेम करण्यास शिकला असास तेव्हा नाही, जेव्हा तुम्ही शिकता असास तिथे नका माझी गोष्ट समजता असा. तर आज तुम्ही जर परमेश्वरावर प्रेम करणं शिकतास तर आज सगळ्या गोष्टी तुमच्या भल्यासाठी बदलायची नाही. पण जेव्हा तुम्ही ह्याच्यात काय होतालास? परिपक्व. काय होतालास? परिपक्व. तेव्हा कारण खूप लोकांना समजणार नाही की काय वचन काय सांगता. काय हा बस तुम्ही सांगितलं प्रेम ठेवा. प्रभू मी प्रेम करतोय, प्रभू मी प्रेम करतोय, प्रभू मी प्रेम करतोय. पण प्रभू कायच नाही बदलला. असा बदलणार पण नव्हता. मी तुमचं शिकवलं पण नव्हतं. या हातोडून कोण पण सांगू शकता प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड. नाही करणार करू शकतो. नवरा बायको विचारा, नवरा सांगता प्रेम करते, प्रेम करते, प्रेम करते. सांगते साडी द्यावा, नाही देऊ शकत नाही. ते जा तुझ्या प्रेमात घेऊन. कोणाक तरी अजून दे प्रेम. या प्रेम कोणाक तरी दुसऱ्याक दे. नाही दिलं तर चांगला असा. मला मका नको हा. त्याच्यात फक्त प्रेम करते, प्रेम करते, प्रेम करते, बाकी काय नाही असा. प्रेम करते, प्रेम करते असा प्रेम नाही हो ना. असा प्रेम नाही हो. हा सांगणं चांगली गोष्ट असा, पण सांगण्यात तुमका वाटतं प्रेम दाखवलंय. जागो मोहन प्यारे. प्रेज द लॉर्ड. नाही झाला. बोलान नाही झाला. प्रेम कसा होता? दाखवून. प्रेम कसा होता? ॲक्शन. प्रेम काय असा? ॲक्शन. बाजूला सांगा प्रेम ॲक्शन असा. शब्दांचा मायाजाल नाही असा. बरोबर असा हा लिहिलं असा बायबलमध्ये. चला योहान 15वा अध्याय सगळा बायबलमध्ये असा 12वे वचन. माझी आज्ञा ही असा की जसा मी तुमच्यावरती प्रेम ठेवलंय तसाच तुम्ही पण एक दुसऱ्यावरती प्रेम ठेवा. विचार करून बघा. तर येशू ख्रिस्तान प्रचार करू सुरू केले. माझी आज्ञा ही असा की जसा मी तुमच्यावरती प्रेम ठेवलं तसाच तुम्ही एक दुसऱ्यावरती प्रेम ठेवा. तर येशू ख्रिस्त काय सांगता? हो प्रेम करा. का सांगता? येशू काय शिकवता? प्रेम कर ना. तुमका इंटरेस्टिंग गोष्ट दाखवते का माझ्यासोबत. तर येशू ख्रिस्त काय सांगता? शिकवता असा की प्रेम करा. पुढे याच्यापेक्षा मोठा प्रेम खायचा नाही की कोणी आपल्या मित्रासाठी आपल्या जीवन देत. अजून पण काय चालला? बोल बच्चन. हॅलो अजून पण चालतो का? हॅलो काय? बोल बच्चन. नेक्स्ट. जी आता मी तुमका देते का मानलास तुम्ही मित्र, अजून पण काय चाललं असा? बोल बच्चन. नेक्स्ट. अजून मी दास नाही म्हणायचं, कारण दास नाही जाणणार की ते स्वामी काय करता. परंतु मी तुमका मित्र म्हटलंय कारण मी जे माझ्या गोष्टी सगळे तुमका सगळं ऐकवलंय. अजून पण काय चालला? बोल बच्चन. पण हे बोल बच्चन पूर्ण झाले रोमकरांसमध्ये. रोमकरांस पत्र 5वा अध्याय 7वे वचन. पण सत्यनिष्ठेसाठी कोणतरी मेलो याचा दुर्लभ असा. पण असू शकतं का भल्या माणसासाठी कोणतरी मराचा साहस करीत. दिस इज रिमार्केबल. काय हो कदाचित मला वाटतं माझ्याकडे 3-4 तास असा शिकवू शकतोय. त्याला एका अजून समजासाठी एमपीसी वाचूया, कारण कधी कधी समजत नाही कदाचित की खूप चांगला असा की असाधारण गोष्ट असा की कोणी चांगल्या माणसासाठी कोणतरी मारत असताना अरे हे तो चांगलं माणूस जायची कशी मदत करूया असं नक्की जाणी ऐकलं ही लाईन. मी पण केला असतालास. तो सांगता तुम्ही कदाचित कधीतरी चांगल्या माणसाची सहायता केला असतालास. समजता गोष्ट. भजन समाजात सुरू झाला
खूप नाही वाचलं असं तुमका समजता नाही काय लिहिलं असं ते वाटत जोडलेलं काय असं तुमका समजावतोय मी काय सांगलेन. इट इज अन एक्स्ट्रा ऑर्डिनरी थिंग फॉर वन टू गिव्ह लाईफ टू अन टॉप राईट रेट की भाई तू चांगला माणूस नाही हो ना, घरात नाही हो ना, असतं ना एक वाईट माणूस मदत मागता आणि एक चांगला माणूस मदत मागता, नाही सहायता करतास. तो चांगला माणूस असा आता सर मजा येतली. आता आपण काय वाचून लिहिलो, बोल बच्चन काय वाचून लिहिलो. तर खूप मोठी गोष्ट की तुम्ही चांगल्या माणसासाठी दो परेस फॉर नोबल अँड इम्प्रेस बेनिफॅक्टर माइट इव्हन टू डे डाय. नक्की कोणाची तरी मदत करतास तर कोणतरी खूपच चांगलं माणूस असतं, तुम्ही त्याच्यासाठी काय मरासाठी तयार होतालास ह्या तू सांगता असं म्हटलं. थोडा तरी क्लिअर झाला काय वाच रे का किती जणांका समजलं आहे वचन. आता जास्त येईल असतं ना, पहिल्यांदा येईल पण येईल असतं. पण सत्यनिष्ठेसाठी कोणतरी मरा तर दुर्लभ असा म्हणजे खूप मोठी गोष्ट असा. दुर्लभचा अर्थ नाही की कमी होता, कधी शब्द असे लावतात की कधी कधी वचनाचा अर्थ आहे जो अकडे फिरता. समजला नाही तो काय अर्थ होतो आता समजला ना. मी आतापर्यंत वाटलं असतं आतापर्यंत त्याला दुर्लभ म्हणजे कोण नाही करणं. आता समजलं आता आम्ही करतो रोज. म्हटलं हो चांगलं माणूस आहे आम्ही काय करूया मदत. पण असं शकता कोणतरी चांगल्या माणसासाठी मारायचा साहस तरी करीत ना की बाई चांगल्या माणसासाठी मरूया किंवा त्याला चांगल्या माणसासाठी मरूया. चांगल्या माणसासाठी तुम्ही सहायता करतालास. आता झाला काय 8व्या पण परमेश्वर आमच्यावरती आपल्या प्रेमाची भलाई अशा प्रकारे प्रगट करता जेव्हा आम्ही पापीच होतो तेव्हा ख्रिस्त आमच्यासाठी मेलो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आम्ही चांगल्याची मदत करू इच्छितो, परमेश्वराने आमच्या पापी लोकांची मदत केली. हालेलुया. समजता तुमका. पण परमेश्वर आपल्या प्रेमाची भलाई आमच्यावरती अशा प्रकारे प्रगट करता की जेव्हा आम्ही पापीच होतो तेव्हा ख्रिस्त आमच्यासाठी मेलो. काय आलो बोलबच्चन कशात बदलले ॲक्शनमध्ये. आता आम्ही बोलबच्चन वाचलेलो, चला वाचा द्या बोलबच्चनला. जॉन 15 माझ्या हात नाही असं जसं मी तुमच्यावरती प्रेम करतो तसं तुम्ही पण आपल्या एक दुसऱ्यावरती आता पण पूर्ण झालेला प्रेम. याच्यापेक्षा मोठा प्रेम खायचा नाही की कोणी आपल्या मित्रासाठी आपलं प्राण देत. शिकाय होतो पण हे शिकवण्यावर थांबलो नाही. एक दिवशी त्यांनी काय केल्यान आपलं प्राण खराच दिल्यान. तर तुम्ही हात दोन म्हणतास प्रभू मी तुमच्यावरती प्रेम करतोय आणि 2 हात तुम्ही नाही जिंका शकणार. बोल वचन आहेत तुमचे दाखवते. खूपशा लोकांना माहितीच नाही की ते प्रेम करतात का नाही करणार. असं तर नाही तुम्ही बोल बच्चनामध्ये असाच प्रभू मी तुमच्यावरती प्रेम करतोय. तू मेरी चाहत और कुछ ना मैं चाहू प्रार्थनेची एवढी मोठी लांब लिस्ट असा. तो नको देऊ की तुमचे जीवन फक्त काय होतं. बोल बच्चन प्रूव्ह इट करून दाखवा. तेव्हा जवळचं आम्ही तर वाचलं. हॅलो खायचं वाचलं सगळे गोष्टी मिळान पण ह्या कोणासाठी असा जे प्रूव्ह करून दाखवू शकतात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. असंच माझ्यासोबत नको देऊ जगासारख्या प्रभूवरती आम्ही प्रेम करतो. म्हटले खराच कसा मानव आम्ही करताच तुम्ही प्रूफ काय असा. पण बोलणं खूप सोपे असं. येशू ख्रिस्तान पण बोललेलो की त्याच्यापेक्षा जास्त टाकायचा प्रेम नाही असा की कोणी आपल्या मित्रासाठी काय देत जीवन. पण तो थांबलो ना. त्याने काय केल्यान आपला जीवन दिल्यान. काही लोकांना 2 तास नाही दिले जाणं, तसे मॉन्स नाही दिलं जाणं, काय नाही केलं जाणं त्याच्याकडचं. इनफॅक्ट फ्रीमध्ये जेव्हा प्रार्थना करू शकतो त्या टायमात पण ते काहीतरी खायतच असतात. ते पैसे नाहीत जर प्रार्थनेत तरी जोडतास. याच्यात काय व्हाया होता या पण नाही झाला. मग तुम्ही इलास तू मेरी चाहत स्वर्गात पण म्हणतात. कारण त्यांचा जो मालक असा तो बोलपचन नाही असा करून दाखवणार मधलो असा. प्रेज द लॉर्ड. ह्याच्यापेक्षा मोठा प्रेम कोणाचा नाही की कोणी आपल्या मित्रासाठी आपलं जीवन देत. रोमक्रस 5 मध्ये पण आम्ही वाचूया 5:8
पण परमेश्वर, विचार करून बघा, परमेश्वर कोणासाठी मेलो? कोणासाठी मेलो? पापी लोकांसाठी. तुम्ही पण वाईट माणसाची सहायता करून नाही चिनस. भिकारी पण तुम्ही चांगलं बघून भीक देतास. जेरो तुमका पसंत येता. बोलत हा यो बरो खरो भिकारी वाटता, चांगलो भिकारी वाटता. जो तुमका शातीर भिकारी वाटता त्यांना तुम्ही पैसे पण नाही देनास. पापी भिकारी जो ड्रामा करता त्याका तुम्ही देनास पण नाही. जो भिकारी आहे बिचारो. पण हे परमेश्वरानं काय केल्यान? कोणासाठी मेलो? पापी लोकांसाठी. तुम्ही कोणाकडे नफरत नाही करू शकनास. तुम्ही कोणाचा न्याय नाही करू शकनास. हे आम्ही शिकवू इच्छिते मेसेज. पण खूप वेळा आपण आत्म्यांका जिंकत जातो तर सगळे चांगले लोक उठवून आणतात. त्यातले दारू पिणारे तरी आणा चर्चमध्ये, माका ते पण बघूचे असत. मी तोच पास्टर असे. मी जे तुम्ही जावा सगळे दारू पितात ते उभे राहा, परत सांगा आणि सगळ्यांका घेऊन यावा. दारू पिणाऱ्यांका घेऊन या. मी खुश राहतले तुमच्या वांगडा. खुश असे. मी त्यांना नाही पळवचं इसून. ह्या चर्च नाही असा. जर तुम्ही वाईट असाल तुमका हे पळवतील, ह्या चर्च नाही असा. पण ज्या दिवशी आम्ही वाईट लोकांना पळवू लागतलो तेव्हा आम्ही चर्चेत नाही वाचतलो. प्रेज द लॉर्ड. वाचतलो तर कधी नको त्रास वाटान घेऊ की तुमच्या बाजूक कोण बसलो हा, वास येतो. बोला प्रभू आज प्रेम झाला, आज त्याच्या बाजूक बसून नेले मी. आत मी सांगू शकते मी प्रेम करते. तर नको सांगू की हो वशिरने माका माहीत नाही कोणाक फसवले माझ्या बाजूक आता. दारूची वास येतो. म्हटलं ह्याच तर होता प्रेम. परमेश्वरानं संधी दिली आणि तुमका आज की बोल बच्चन काय दिसात प्रेम. प्रभूची लोक आमचं चर्च सोडून पळून जातात. बोलत थंय जाव लक्ष नाही देणार. आम्ही एवढे मोठे असो बाजू कोणतरी बसवतात. तर खयचे मोठे असास? तुम्ही पापी होतास. कोणी तुमका सांगले मोठे होतास? आता पापी नाही आस पण होतास. सो कांट हेट. एक सांगा तुम्ही नफरत नाही करू शकनास. नफरत नाही करू शकनास. ऐकतास तुम्ही? हो आमचं बाजूवालो खूपच बेकार असा, रोज आपल्या कोक मारता. એટલે सुवर्धन सांगलाच त्यांना तुम्ही बोल बच्चे नको राहा. वचन पण सांगा जाऊन आता. कडासूनच प्रेम सिद्ध असा. प्रेज द लॉर्ड. हा असाच काय? हॅलो. ते प्रार्थना नको करू प्रत्येक वाईट माणूस मरा होयो आणि प्रत्येक चांगला माणूस वाचतलो. समजलं की सगळ्यात पहिले तुम्हीच मिळालास. कारण तुमका माहितीच नाही परमेश्वराच्या हिशोबाने चांगलं कोण आणि वाईट कोण असा. प्रभू सगळे वाईट मारक होय. समाजला स्वतःच प्रभूच्या समोर भेटले. हालेलुया. ऐकतास प्रेम किती जणांका समजता? प्रेम. लव एव्हरीवन. ते दारू पितात, ते मुलाचे सिगरेट पितात. ज्या मुलांना तुमका छडल्यान काय त्याका ख्रिश्चन बनवायचं मन तुमचा निवी शोधतं की काय काय नावं त्यांची जे रस्त्यावर उभे राहून कळ काढतात आणि घराकडे जाऊन त्यांच्या करत असतोय मी प्रार्थना. सिंपल. असतास प्रेम. बाजूक बोला प्रेम. समजता प्रेम? तर जगाच्या पद्धतीने आहे बोला चांगलं माणूस सहायता करा. तुला अजून पण तुम्ही जगाच्या प्रकारे असास तर नको विचार करू की तुम्ही चांगल्या माणूस प्रेम केलास तर प्रेम केलास. आपल्यांबरोबर प्रेम केलास तर प्रेम केलास. यावा नवीन लेवलमध्ये. प्रेज द लॉर्ड. कशामध्ये यावा? नवीन. किती जण आले क्लास काय? जो तुमच्या थोबाड्यातला निघान गेलो काय त्याच्यासाठी तुम्ही घराकडे जाऊन त्यासाठी प्रार्थना करू शकतास. त्याच्याने तुमचं घर हडपल्यान का त्याच्यात तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकतास. जो सगळ्या जागी तुमचा वाईट सांगित फिरता का त्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकतास. हा असा प्रेम. प्रेज द लॉर्ड. हा 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 बरोबर असा करू शकतास. तेव्हा तुम्ही काय जागू शकतास. रोमकासपत्र 8:28 वाच्या काय? आम्ही जाणतो या काय होता जगा निल्ले जीवन. काय करून निल्ले? जगा निल्ले. आम्ही जाणतो की जे लोक परमेश्वरावरती प्रेम करतात तुम्ही नाही सांगू शकणार की मी परमेश्वरावरती प्रेम ठेवतोय आणि बाजूच्यावरती नाही ठेवणं. कारण येशू ख्रिस्तान काय सांगितले की माझ्यावरती प्रेम करूचा अर्थ काय असा? सिंपल. तर तुम्ही समजतास ना. काय म्हणतात परमेश्वरावरती मी प्रेम करतोय तर तो काय सांगता भाई वरतीपर्यंत नंतर ये पहिल्यांदा बाजूच्याकडे बघ. खाली असा असतं वरती असास. वरती नसलास तर काय फरकच नाही पडणार. खाली नाही असास तर वरती असतास पण नाही असा. माझी गोष्ट समजता. जेव्हा येशू ख्रिस्त शौलाक भेटले तेव्हा काय सांगितले हे शौला माका कशाक सतवतं.
आठवता काय आणलं त्यांनी? ते नाही ना तुम्हाला लोकांका पण सतवतं. तर जेव्हा लोक तुमच्यासाठी जर गरजेचे बनतील, ज्यांच्या आत्म्यासाठी तुम्ही लढा इच्छितास, ज्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करू इच्छितास, त्यांना तुम्ही सुवार्थ सांगू इच्छितास, आता तुम्ही कशा दिलास? प्रेमात. हे असा प्रेम. कारण मी वाचलं परमेश्वरानं आमच्यावरती प्रेम कसा केल्यान. वाचूया उपकारांस 5, 7, 8. विसरा नको. बरोबर असा. पण परमेश्वर आमच्यावरती आपल्या प्रेमाची भलाई अशा प्रकारे प्रकट करता की जेव्हा आम्ही पापीच होतो तेव्हा ख्रिस्त आमच्यासाठी मेलो. तर किती पापींचा तुम्ही उद्धार करतास. असं नको बघू. त्याचे तुम्ही विचार नाही केलास. तुम्ही वाटला हे माणूस चांगलं असं आहे का राष्ट्रपती देऊया. म्हटलं वाईट माणसाला कोण देताला मग का कोण देताला. यांच्यात विषयात त्रास जास्त असा, चांगल्याच्या विषयात ऑलरेडी त्रास जास्त असा. तुम्हाला माहित आहे वाईट लोकांच्या विषयात त्रास खूप कमी असा, चांगल्या लोकांच्या विषयात त्रास खूप जास्त. बोले हा कसा? कारण चांगल्या माणसाच्या आतमध्ये काय ताकद नसता, एकदम अजिबात केल्यासारखं असता. आपला बघा, आपला वाईट लोकांमध्ये ताकद तरी असता. दिसेल तुम्हाला अर्ज बघत असतात, कमीत कमी ताकद असतं. मी ना एक काम चांगला करतात आपल्या वेळेला तर आपला पण नाही भेटणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असाच काय? प्रेज द लॉर्ड. तर काय बना? प्रेम करणारे. काय बना? इथंच तुम्ही जगाच्या पद्धती नको शिका. प्रेज द लॉर्ड. जगाच्या पद्धती नको शिका. काय करा? खराच प्रेम करा. हातांग उठवणे परमेश्वराला धन्यवाद देवा. ओब्र अंजी तरीके बेजी तरीके बुशक्ल अंजी तरबो bro zi ke bu shakl an zi de la bari o zi ke ba shakl o zinge re bu shakl an zi ter oh hallelujah, oh hallelujah, praise the lord, praise the lord. ada शकतास महिमा बस प्रेम करा यावाला जर शिकतास. बरोबर असा समजलं ना प्रेम काय होता. आजपर्यंत तुमका वाटत होता प्रेम काय असतं. म्हणजे बघ सांगतो एक दिवस प्रेम काय असतं या समजताला. प्रेम केलंय काय नाही केलंय. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही पहिल्यांदा येला असता आम्ही तुमचं स्वागत करू इच्छितो आणि त्या माणसाचं अजून स्वागत करू इच्छितो जो कोणाक तरी घेऊन येता. जेव्हा तुम्ही चर्चमध्ये येतास तेव्हा एकटे नको येऊ. तसं प्रेम नाही असा. जर तुम्ही बरोबरती प्रेम करताय चर्चमध्ये येईल दॅट्स गुड. तुझ्यामध्ये जावा, दुसऱ्यांका पण घेऊन यावा. जरा ट्रॅव्हल्स आपण यांच्यासाठी अजून पण येले असत. थँक्यू. तुमका आनंद असा की तुम्ही आमच्यामध्ये असास. खूप खूप आनंद असा. पण ही वेळ असा की तुम्ही शुक आपल्या पूर्वच्या रूपात ग्रहण करून जावा. इथूनच सगळ्या गोष्टींची सुरुवात असा. तर प्लीज मी तुमच्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतले की तुम्ही आपले डोळे बंद करा आणि या प्रार्थनेक मागून आपल्या तोंडान बोला. या सगळ्याचा तुम्ही ऐकला तर तुमच्याकडे सगळ्या लागू होता. बोला हे प्रिय पिता परमेश्वरा, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तात जिवंत परमेश्वराच्या पुत्रात विश्वास करतोय की तुम्हाला वाचवण्यासाठी क्रूसावरती मेलो आणि परमेश्वराने एका तिसऱ्या दिवशी मेल्यासून जिवंत केल्यान आणि तो आज कायमसाठी जिवंत असा. मी आपल्या तोंडात घोषणा करतोय की येशू ख्रिस्त जिवंत परमेश्वराचा पुत्र आजपासून माझा प्रभू असा, माझा स्वामी असा, माझा उद्धार झालो असा मी वाचला असय. धन्यवाद परमेश्वरा मका वाचवसाठी येशूच्या नावात आमीन. वा आपण परत त्यांचं स्वागत करू शकतो टाळी वाजवून. सो स्वागत तुमचा परमेश्वराच्या राज्यात. याचा अभ्यास करा आणि याच्या आशयांचा अनुभव करा. जे तुम्ही पश्चात तुमच्यासाठी प्रार्थना करतोय. प्रत्येक मुलासाठी ज्याने आत्ताच आपला येशू ख्रिस्ताक जीवन दिलं असा प्रार्थना करतोय. येशूचं नाव यांच्यावरती कामसाठी बनवून राहताला. मित्रांनो यांच्यावरती काही अधिकार नाही असा. सुरक्षित असत बाहेर जाण्यात, आतमध्ये येण्यात आशेच देतोय. तुमच्या बुद्धीच्याद्वारे, समजच्याद्वारे, तुमच्या ज्ञानाद्वारे, प्रेमाद्वारे, तुमच्या आत्म्याद्वारे सुरक्षित असतात आणि सुरक्षित बनवून राहतोय. कोणी पण यांना फसवू नाही शकायचो. रस्तो आज निवडलेले असा ते कायमसाठी चलत राहतले. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. प्रेज द लॉर्ड. स्वागत करतो आपण आपल्या क्वायरचा. माझं सगळं काय नाही
तर सत्यामध्ये यावा. प्रेज द लॉर्ड. दशमांश, भेट, पार्टनरशिप, बीच देवचो वेळ असा. बाहेरचं स्वागत करू शकतो. प्रभु मका आशीष देत असा आता या क्षणी, ते कामी अनुभव करतय, तिच्या समोर झुकतय. मी कदाचित या नाही सांगू शकत, सकाळ त्याने माझ्यासाठी केलं नसा, पण प्रभु मका आशीष देत असा आता या क्षणी. प्रभु मका आशीष देत असा आता या क्षणी, ते कामी अनुभव करतय, तिच्या समोर झुकतय. मी कदाचित या नाही सांगू शकत, सकाळ त्याने माझ्यासाठी केलं नसा, पण प्रभु मका आशीष देत असा आता या क्षणी. प्रभु मका आशीष देत असा आता या क्षणी, ते कामी अनुभव करतय, तिच्या समोर झुकतय. मी कदाचित या नाही सांगू शकत, सकाळ त्याने माझ्यासाठी केलं नसा, पण प्रभु मका आशीष देत असा आता या क्षणी. पण प्रभु मका आशीष देत असा आता या क्षणी. पण प्रभु मका आशीष देत असा आता या क्षणी, आता या क्षणी. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करतो आपण. प्रार्थना करतो परमेश्वरा, भेट, दशमांश, पार्टनरशिप आणूचो अनुग्रह उसरतेसाठी हे आम्ही तुमच्या वचनाच्या अनुसार केलं. आपला प्रेम व्यक्त करताना, सन्मान व्यक्त करताना, आणि जसं आम्ही दिलं तुमच्या वचनाच्या अनुसार आमच्याकडे वाढलेली आशिषा असत येशू ख्रिस्ताच्या नावात. आम्ही ह्या आशिषांवरती तुमच्या भेटींचं आवाहन करतो वाढीसाठी आणि तुमच्या राज्याच्या विस्तारासाठी. लोक मापून मापून वाढत असताना आमच्या पदरात टाकतात. आमच्या जीवनात खयच्याच चांगल्या गोष्टीची कमी नाही होची. तुमच्या राज्याचा ह्योच नियम असा प्रभू. पक्षींका बघा ना तर ते पेरतात ना कापतात, पण आमचं स्वर्गातलं पिता त्यांना देता. येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो वजह सांगा प्रेम दाखवचं टाइम, अनाउन्समेंट टाइम. बरोबर असा तर अनाउन्समेंटला असं नको आहे का तर होता प्रेम दाखवायचा टाइम. आता समजतला प्रेम करतात काय नाही, कारण ऐकणं आणि बोलण्यात तर खूप सोपे असं. ऐकण्यात काय फक्त कानात ये होता काय नाही झाला, बोलण्यात पण काय नाही. जेव्हा करताच ते सांगू शकतो. प्रेज द लॉर्ड. सगळ्यात पहिल्या अनाउन्समेंटचा आमची चालू असत 150 दिवसाची प्रार्थना. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत त्याचे पाठ नाही असास तर बना. बरोबर असा अजून पण असा आम्ही 3 वेळा प्रार्थना करतो. सकाळी 7:30 ते 8, संध्याकाळी 4:30 ते 5 आणि रात्री 12 ते 1 करतलं म्हणजे. हालेलुया. जर तुम्ही अजूनपर्यंत आपलं पार्टनरशिप फॉर्म जर नाही भरला असास तर प्लीज भरा. आपण हे सांगितलं जाय ते का प्रेमान करा, वाजवा सांगा प्रेमान करा. कायच तुमका लुटूसाठी नाही असा. बरोबर असा आम्ही तुमच्यावरती प्रेम करतो तर आम्ही तुमका कशी लुटतलो. तुमका लुटतलो तर आमचंच पहिल्यांदा उद्धार थांबतलो. म्हटलं तर नको विचार करू की हो चर्चने पद्धती बनवून ठेवल्या नसत, कधी असा कधी तसा कधी असा. म्हटले काय अजिबात अशी गोष्टी नको करू. चर्चकडे लुटूचो काही एक पद्धत आमच्याकडे तर नाही असा. बाकीयांचं मी सांगू नाही शकणार, पण हैसर आम्ही तर नाही करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुम्ही अजूनपर्यंत जर आपले 2 तास दमका देऊक नाही सुरू केलास तर करा. प्रेम दाखवा. बरोबर असं की तुम्ही पण एक दिवशी म्हणू शकतास आम्ही जाणतो. काय म्हणू शकतास तुम्ही नाही चिनास की तुम्ही कधी या बोलू शकतास काय कसा सापक जीवनभर कधी अनुभव जर करा. असं ना अनुभव कधी करतलास प्रेम करतलास तेव्हा जाऊन त्या वचनाक जगा शकतास. बरोबर असं तर जावा आपला प्रेम दाखवा आणि आमच्याबरोबर 2 तास प्रेमान देवा. भांडण नको देव. पण आम्ही तुमका सांगतो तुमका वाढवसाठी करतो, लुटासाठी नाही.
प्रेज द लॉर्ड. जर तुमच्या फोनमध्ये आमचा ॲप हा जर नाही असा तर डाउनलोड करा. आमचा ॲप असा क्राइस्ट एम्बेसी फर्स्ट फ्लाइट ॲप. प्लीज ते डाउनलोड करा. दुसऱ्यांका पण डाउनलोड करूक मदत करा. तुमचे नातेवाईक आमचा ॲप डाउनलोड करा. बरोबर असा खूप चांगल्या गोष्टी असतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नंतर किंग शेट जर तुमच्याकडे नाही असेल तर प्लीज किंग शेट इन्स्टॉल करा. मी व्हॉट्सअपवरती एवढी गोष्टी नाही करणार. किंग शेटवरती गोष्ट बोलतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही उभे राहतलो. परमेश्वराचा धन्यवाद देऊया. त्यानंतर आमची चर्च असत 36 ऑनलाईन चर्च असत. सेंटर बनवा. लोकांका इन्व्हाइट करा. आपल्या हातांका उठवा. परमेश्वराचा धन्यवाद देवा. धन्यवाद देवा की तुमचं प्रेम फक्त वचनापर्यंत पुरेसा नाही राहायचा. तुम्ही आपल्या कामाच्या द्वारे वचनाक दाखवतलास, प्रेमाक दाखवतलास. परमेश्वराचा धन्यवाद देवा या संदेशासाठी जिने तुमच्या आत्म्याक उत्साहित केल्या नसा. तुमच्यापर्यंत योग्य ज्ञान घेऊन येलो असा. तुमका समजतला प्रेम काय असा. प्रार्थना करतोय तुमच्या मुलांसाठी लोकांपासून वाचलेले असत येशू ख्रिस्ताच्या नावात. ज्या विरुद्ध बनलेलं खायचं हत्यार शुद्ध नावाचं येशू ख्रिस्ताच्या नावात. जा करते त्याच्यात समृद्ध असतं येशू ख्रिस्ताच्या नावात. हा प्रभू प्रत्येक जागेवरती स्वीकारते जो अनुग्रह यांच्यावरती काम करता येशू ख्रिस्ताच्या नावात. सगळ्या गोष्टी मिळण्यासाठी भलाई निर्माण करता येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देतो प्रभू. आणि या प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. परमपित्याचा प्रेम, येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्याकडनं कायमसाठी बनत राहतली येशू ख्रिस्ताच्या नावात. आमीन. निश्चितच भलाई आणि करुणा कायम आमच्या जीवनात निवास करतली आणि आम्ही कायमसाठी परमेश्वराच्या घरात निवास करतलो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमीन. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.